तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी जीके क्वेश्चन्स असणारे पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव आपण सर्वांनाच या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण या चॅनलवर जे आहे आल्याच्यानंतर सबस्क्राइब करून घेणं गरजेचे असते। सबस्क्राइब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राइब कराल। आणि या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे, कारण तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलला हवा असतो त्या कारणास्तव। चला आता सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात जो पहिला प्रश्न आपल्या समोर दिसून येतो तो पाहूया काय आहे। सर्वांनी शांत बसा या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। शांत बसण्याचा या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे, तर तो कोणत्या प्रकारामध्ये येतो? केवळ वाक्य, संयोगी वाक्य, आज्ञार्थी वाक्य किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सर्वांनी शांत बसा हे काय आहे, एक आज्ञार्थी वाक्य असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता आपल्याला सांगायचं आहे। पक्षाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो मार्क्सवादी पक्ष। तर चेन्नई, दिल्ली, कानपूर किंवा मुंबई, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे। कानपूर या ठिकाणी मार्क्सवादी पक्षाची स्थापना करण्यात आलेली दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। पीएम विमा सुरक्षा योजना ही कोणत्या वयोगटासाठी असलेली दिसून येते ते विचारलेलं आहे। योजनेचं आपल्याला फक्त नाव लक्षात घ्यायचं आहे। पीएम विमा सुरक्षा योजना विचारलेली आहे 18 ते 30, 18 ते 40, 18 ते 70 किंवा 18 ते 50। तर ऑप्शन क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 3 म्हणजेच 18 ते 70 या वयोगटासाठी जे आहे पीएम सुरक्षा विमा योजना असलेली दिसून येते। प्रश्न या ठिकाणी चौथा कव्हर करूया। ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते आपल्याला सांगायचं आहे। नदी लक्षात घ्या। चला ब्रह्मपुत्रा ही नदी विचारलेली आहे। ऑप्शनमध्ये दिलेले राज्य गुजरात, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश किंवा राजस्थान। तर ऑप्शन क्रमांक किती? तर 3 योग्य आहे। अरुणाचल प्रदेश या राज्यामधून जे आहे ब्रह्मपुत्रा ही नदी वाहताना आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा की 1784चा कायदा खालीलपैकी कोणता आहे आपल्याला सांगायचं आहे। 1784चा विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये पिट्स ॲक्ट, रेग्युलेटिंग कायदा, रौलट कायदा किंवा बंगाल सती कायदा। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पिट्स ॲक्ट जो आहे 1784चा कायदा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा लक्षात घ्यायचा आहे। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 6वा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक जे आहे कोणी लिहिलेले आहे ते विचारलेले आहे। पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे, बऱ्याच वेळेस TCS आणि IBPSने विचारलेला प्रश्न दिसतो। रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक इरावती कर्वे, मंगेश तेंडुलकर, बहिणाबाई चौधरी किंवा विश्वास पाटील। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मंगेश तेंडुलकर यांनी जे आहे रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक लिहिलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा। उत्तराखंड राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे? राज्य लक्षात घ्यायचं आहे। राज्य आहे विद्यार्थ्यांनो उत्तराखंड हे राज्य। तर तोरणमाळ, सातमाळा, अल्मोडा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। तर अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये दिसून येते? तर उत्तराखंड राज्यामध्ये असलेले विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात येते। प्रश्न 8वा सर्वात जास्त प्रमाणामध्ये क जीवनसत्व खालीलपैकी कशामध्ये आढळते ते विचारलेलं आहे। पर्यायामध्ये जे दिलेले आहेत क जीवनसत्व सर्वात जास्त लिंबू, आवळा, पेरू किंवा टोमॅटोमध्ये। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। आवळ्यामध्ये जे आहे कोणते? तर क जीवनसत्व सर्वात भरपूर प्रमाणामध्ये असलेले दिसून येते। प्रश्न 9वा पेडॉलॉजीमध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो आपल्याला सांगायचं आहे। पेडॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास होत असतो? ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो हवा, पाणी, माती किंवा नदीचा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मातीचा जो अभ्यास आहे पेडॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जात असतो। प्रश्न 10वा की खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते ते विचारलेलं आहे। अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळणारी नदी विचारलेली आहे। ऑप्शनमध्ये कावेरी, कृष्णा, नर्मदा किंवा गोदावरी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। नर्मदा ही जी नदी आहे ती कशामध्ये जाऊन मिळते विद्यार्थ्यांनो? तर अरबी समुद्रात जाऊन मिळणारी आपल्याला नदी असलेली दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 11वा की कोणते पक्षी अभयारण्य
आशियातील सर्वात मोठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पक्षी अभयारण्य जे की आशियातील संपूर्ण मोठे आहे. भरतपूर, कर्नाळा, घटप्रभा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. भरतपूर अभयारण्य, पक्षी अभयारण्य संपूर्ण आशियातील सर्वात मोठे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा की भारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती. भारत कृषक समाजाची स्थापना विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये आहे शाहू महाराज, पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे, विनोबा भावे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना जी आहे ती केलेली दिसून येते. प्रश्न 13वा कव्हर करूया की थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ते विचारलेलं आहे. जीवनसत्व आहे थायमिन याच्या अभावी विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये बेरीबेरी, हिवताप, पंडुरोग किंवा कर्करोग. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बेरीबेरी हा जो रोग आहे थायमिनच्या अभावी होणारा असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 14वा दिसून येतो. महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. महात्मा गांधी सेतू विचारलेला आहे. कृष्णा, गंगा, भीमा किंवा नीरा. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. गंगा नदीवर जे आहे महात्मा गांधी सेतू स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न असा आहे की सद्भावना दिवस म्हणून कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस साजरा केला जातो ते विचारलेला आहे. चला आपल्याला सांगायचं आहे सद्भावना दिवस कोणत्या व्यक्तीच्या नावाने साजरा केला जात असतो. तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दिलेले महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी यांच्या नावाने सद्भावना जो दिवस आहे तो त्यांच्या जन्मदिवसाच्या कारणास्तव साजरा केलेला करताना दिसून येतो. घेऊया 16वा प्रश्न. शारजा स्टेडियममध्ये वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आलेले आहे. शारजा स्टेडियममध्ये वेस्ट स्टँडला विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर किंवा सौरव गांगुली. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सचिन तेंडुलकर यांचे जे नाव आहे शारजा स्टेडियमला वेस्ट स्टँडला दिलेले दिसून येते. 17वा प्रश्न आपल्याला दिसून येतो की धर्मस्वातंत्र्याचा जो अधिकार आहे या अधिकाराशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते आहे ते विचारलेलं आहे. कशाशी धर्मस्वातंत्र्याचा अधिकाराशी संबंधित असलेले कलम. कलम 25, कलम 26, कलम 27 किंवा कलम 29. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2 म्हणजेच कलम 26 हे जे आहे ते कशाशी धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असलेले दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 18वा कव्हर करूया. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी एकूण किती जागा आहेत विचारलेलं आहे. लोकसभेसाठी विचारलेले आहेत महाराष्ट्रातून. तर ऑप्शनमध्ये आहेत 50, 40, 48 किंवा 44. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 48 एवढ्या महाराष्ट्रातून लोकसभेसाठी असलेल्या जे जागा आहेत ते आपल्याला दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा. कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलेले जे चिते आहेत ते भारताने कोणत्या देशाकडून मागवले होते किंवा आणले होते असा प्रश्न आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चिते सोडलेले. तर अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा आफ्रिका. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. या ठिकाणी आफ्रिका या देशाकडून जे आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये जे सोडण्यात आलेले चिते आहेत ते आणण्यात आलेले होते. प्रश्न 20वा. लोंगेवाला करार झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. लोंगेवाला करार आपल्याला या कराराविषयी आणखी माहिती जर घेऊ इच्छित असाल तर गुगलवर सर्च करू शकता, मिळून जाईल. इंदिरा गांधी, पंडित नेहरू, राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. राजीव गांधी यांनी जे आहे लोंगेवाला करार जेव्हा झाला त्यावेळेस भारताचे पंतप्रधान असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 21वा. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणती जी सरकारने योजना आहे ती सुरू केलेली आहे ते विचारलेलं आहे. स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी नंदिनी, सखी, उज्ज्वला किंवा निर्भया. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. निर्भया जी योजना आहे स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचारासाठी रोखण्यासाठी सरकारने सुरू केलेली आहे.
प्रश्न 22वा की भरतनाट्यम या लोकनृत्याचे पूर्वीचे नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. सर्वांना याचं उत्तर येत असेल. भरतनाट्यमचे आपल्याला पूर्वीचे नाव विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये थट्टम, आट्टम, कट्टम किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे? 2 योग्य राहणार आहे. आट्टम हे जे आहे ते कशाचे? तर या ठिकाणी भरतनाट्यमचे पूर्वीचे नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया 23वा प्रश्न, जो की विद्यार्थ्यांना दिसून येतो. दलित चळवळींचे मुख्य नेता असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वांना याचं उत्तर येत असेल. आपल्याला विचारलेले आहे दलित चळवळीचे जे मुख्य नेता आहेत त्यांचे नाव. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे दलित चळवळीचे एक मुख्य नेता असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया 24वा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 24वा असा आहे की खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो आपल्याला सांगायचं आहे. खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? नर्मदा, तापी, गंगा किंवा यमुना. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जे खानदेश आहे ते आपल्याला आलेले दिसून येते. घेऊया 25वा प्रश्न. प्रश्न 25वा, प्रधानमंत्री जनधन योजना केव्हापासून सुरू झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. योजना आहे जनधन ही योजना कधीपासून सुरुवात झाली? 28 ऑगस्ट 2013, 28 ऑगस्ट 2012, 28 ऑगस्ट 2015 किंवा 28 ऑगस्ट 2014. माफ करा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 28 ऑगस्ट 2014 या दिवसापासून जे आहे कोणती योजना सुरू झालेली आहे? प्रधानमंत्री जनधन योजना झालेली आहे. प्रश्न 26वा, व्यंकोजी राजे ही व्यक्ती खालीलपैकी कुणाचे सावत्र भाऊ होते ते आपल्याला विचारलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो व्यंकोजी राजे यांनी. तर शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड किंवा तानाजी मालुसरे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ म्हणजेच कोण होते? व्यंकोजी राजे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया 27वा प्रश्न. क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते विद्यापीठ? तर क्रीडा विद्यापीठाविषयी प्रश्न आहे. ठाणे, बीड, पुणे किंवा वर्धा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया 28वा प्रश्न, जो की आहे बॉम्बे हाय खालीलपैकी कशाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे ते विचारलेलं आहे. बॉम्बे हाय कशाचे क्षेत्र आहे? डिझेलचे, तेलाचे, बियाचे किंवा पेट्रोलचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. तेलाचे एक क्षेत्र म्हणजे बॉम्बे हाय हे असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 29वा की रक्त देणाऱ्या व्यक्तींचे जे वजन असते कितीपेक्षा जास्त असणे बंधनकारक असते किंवा गरजेचे असते आपल्याला सांगायचं आहे. जोही व्यक्ती रक्तदान करू इच्छितो त्याचे विचारलेले आहे. 40, 45, 50 किंवा 30. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रक्त देणाऱ्या व्यक्तींचे जे वजन आहे कमीत कमी 45 पेक्षा जास्त असणे हे बंधनकारक किंवा गरजेचे असते. प्रश्न 30वा, चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे ते विचारलेलं आहे. ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चांगदेव या ठिकाणी. तर तापी, पूर्णा, दोन्ही वर कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक 3 तापी तसेच पूर्णा या 2 नद्यांचा संगम जो आहे तो चांगदेव या ठिकाणी झालेला विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे स्पेशल सुप्रक्लास तुम्हाला पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहावयास मिळेल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल. आणि आतापर्यंत या सुप्रक्लासला तुम्ही पाहिले म्हणजे तुम्ही एक चिकाटीचे विद्यार्थी आहात आणि त्या कारणास्तव एक लाईक केल्याशिवाय या सुप्रक्लासला सोडायचंच नाही. तर लगेच एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुप्रक्लासमध्ये.